नमस्कार. आज आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत. खूप छान चविष्ट आणि अगदी एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी ही तोंडलीची भाजी तयार होते. तर अगदी न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही तोंडलीची भाजी आज आपण इथे ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे आपण तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मधून चिरून घेतलेली आहेत. अशा पद्धतीने तोंडली चिरून घ्यायची आहेत, म्हणजे आतमध्ये मसाला छान लागला जातो. तर सर्व अशा पद्धतीने आपण तोंडली छान चिरून घेतलेली आहेत. तर तोंडली चिरल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि थोडंसं पाणी. तर पाणी आणि मिठामध्ये तोंडली आपण 10 मिनटासाठी ठेवून देणार आहोत, कारण त्याच्यामध्ये चीक असतं. तर त्याच्यामुळे आपण इथे मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनटासाठी आपण ठेवून देणार आहोत. तर इथे आपण प्रथम एका फ्राय पॅनमध्ये उभा चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलावर छान कांदा आपण परतवून झालेला आहे. आणि इथे मी अर्धी वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबऱ्याचा वापर करू शकता. तर कांदा आणि खोबरं आता छान लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे भाजी खूप छान चविष्ट अशी होते. तर इथे पाहू शकता कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे आणि आता थंड करून घेणार आहोत. तर आता आपण तोंडली आपण जी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली ती आता काढून घ्यायची आहेत. तर पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. तर इथे एक पातेल्यामध्ये आपण 1 चमचा तेलाचा वापर करणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जी पाणी निथळून तोंडली घेतलेली आहेत ती तोंडली आपण आता तेलावर स्लो गॅसवर परतवून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अगदी थोडी म्हणजे 2 चिमूटभर हळद आणि अगदी थोडंसं मिठाचा वापर करणार आहोत, म्हणजे तोंडली छान मऊ होतात. कारण आपल्याला 5 मिनटासाठी वाफेवर छान शिजवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि तोंडली आपण छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, लक्षात ठेवा. आणि तोंडली छान परतवून झाल्यानंतर आपण 5 मिनटासाठी स्लो गॅसवर आपण छान वाफवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता तेलामध्येच अशा पद्धतीने आपण वाफवून घेणार आहोत, म्हणजे भाजी करताना जास्त वेळ लागत नाही. तर इथे आपण थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे आणि झाकण ठेवून स्लो गॅसवर आपल्याला 5 मिनटं ठेवणार आहोत. तर 5 मिनटामध्ये अगदी 1 ते 2 वेळा आपण चेक करायचं आहे, कारण आपण पाणी बिलकुल ठेवलेलं नाही आहे, तर करपण्याची शक्यता असते. तर अधूनमधून एकदा अशा पद्धतीने परतवून घ्यायचे आहेत. तर 5 मिनटं आपल्याला स्लो गॅसवर तोंडली छान वाफवून घ्यायची आहेत. तर 5 मिनटामध्ये 2 ते 3 वेळा अशा पद्धतीने अधूनमधून झाकण काढून परतवून घ्यायचे आहेत. तर तोंडली छान वाफवून होतात तोपर्यंत आपण इथे खोबरं आणि जे आपण कांदा भाजून घेतलेला आहे त्याचं वाटण करून घेणार आहोत. तर कांदा खोबऱ्याचं आता इथे आपण वाटण करून घेणार आहोत. तर इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं काढून झालेलं आहे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा. आणि आता थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे खोबरं छान आपलं बारीक वाटून झालेलं आहे आणि आता तोंडली पाहूया. तर इथे तोंडली छान आपली वाफवून झालेली आहेत. आता ही तोंडली आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे छान आपली तोंडली अशी वाफवून झालेली आहे. तोंडली अशी वाफवून घेतली म्हणजे भाजीला जास्त वेळ लागत नाही. तर इथे आता तोंडली वाफवून झालेली आहेत आणि आपण त्याच पातेल्यामध्ये आता फोडणी करणार आहोत. इथे तोंडली काढून झाली, त्याच पातेल्यामध्ये आपण थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे, फोडणीपुरतं तेल. आणि आता तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण आपण बारीक वाटून घेतलेलं ते आता तेलावर छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा खोबरं आपण छान परतवून घेणार आहोत. तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला कांदा खोबरं छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे कांदा खोबरं परतवून झाल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. पाव चमचा हिंग, त्याच्यानंतर घरगुती लाल तिखट 2 चमचे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरगुती लाल तिखटाचा वापर करू शकता. 1 चमचा गरम मसाला. तर इथे गरम मसाला कोणताही वापरू शकता. तर इथे आपण 1 चमचा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. मसाले आता छान आपण परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा खोबऱ्यामध्ये आपण मसाले छान अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत. तर अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे साधारण तेल सुटलेलं आहे आणि आता आपण तोंडली आपण छान तेलावर परतवून घेतलेली ती तोंडली आपण आता ह्या मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. नक्की अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा, खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते.
तर इथे आता आपण तोंडली जी तेलावर छान परतवलेली ती आता मसाल्यामध्ये अशा पद्धतीने परतवून घ्यायची आहेत. तर इथे तोंडली परतवून झालेली आहेत आणि आता आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत. तर अगदी थोडं पाण्याचा वापर करणार, म्हणजे आपल्याला ग्रेव्ही हवी आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे तुम्हाला कितपत ग्रेव्ही आवडत आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे. तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर इथे साधारण ओलसर अशी आपण ही भाजी करणार आहोत. तर इथे आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. लक्षात ठेवा, आपण वाफवून घेतलेली तोंडली तेव्हा आपण थोडंसं मिठाचा वापर केलेला, त्याच्यामुळे आता कांदा खोबऱ्याचा वापर केला तेवढंच मिठाचा वापर करा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपण भाजी छान ढवळून घेणार आहोत आणि गॅस स्लो करून आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे. तर इथे आता भाजीवर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची आहे. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजी आपण छान शिजवून घेणार आहोत. तर इथे 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि आता इथे भाजी कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी थोडासा रस्सा ठेवलेला आहे भाजीमध्ये. तुम्हाला कितपत भाजीमध्ये रस्सा आवडत आहे त्याप्रमाणे तुम्ही रस्सा ठेवून द्यायचा आहे. तर आता तोंडली कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर इथे पाहू शकता छान अशी मऊ अशी तोंडली छान शिजलेली आहेत, कारण आपण थोड्याशा तेलावर छान तोंडली आपण परतवून घेतलेली, त्याच्यामुळे फारसा वेळ लागत नाही. तर इथे तोंडली छान मऊ अशी झालेली आहेत आणि इथे आपली ही ग्रेव्हीची तोंडलीची भाजी छान तयार झालेली आहे. तर एकदा ढवळून आपण आता ही भाजी छान आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे बारीक चिरलेली वरून कोथिंबीरीचा वापर करणार आहोत आणि छान अशी इथे आपली ही तोंडलीची रस्सा भाजी छान तयार झालेली आहे. नक्कीच रेसिपी बनवून बघा, अगदी न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते. तर इथे भाजी तयार झालेली आहे, गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर आजची रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल. आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.